सनातन हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्याचं विशेष महत्त्व आहे। हिंदू पंचांगानुसार आषाढ हा चौथा महिना आहे, जो यावर्षी 6 जुलैपासून सुरू होत आहे आणि 4 ऑगस्टला समाप्त होणार आहे। चैत्र, वैशाख, ज्येष्ठ आणि मग आषाढ असा हा याचा क्रम आहे। हा महिना खऱ्या अर्थाने मान्सूनचं आगमन होण्याचा महिना आहे। वातावरणात झालेल्या बदलामुळे आपल्या शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होणार नाही याची देखील विशेष काळजी या महिन्यामध्ये घ्यावी लागते। या महिन्याला शून्य मास किंवा चातुर्मास देखील म्हणतात, कारण या महिन्यामध्ये चातुर्मासाचा प्रारंभ होत असतो, चातुर्मासाची सुरुवात होत असते। या महिन्यात शयनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू यांची निद्रा अवस्था सुरू होत असते। हा कालावधी 4 महिन्यांचा असतो। यात विशेष करून कुठलेही शुभ कार्य केले जात नाही। जरी या महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नसले तरी आषाढवारी, तीर्थयात्रा, देवधर्म, पूजापाठ या महिन्यात मोठ्या प्रमाणात होतात। या महिन्यामध्ये कोणतेही व्रत, देवदर्शन, पूजापाठ, अनुष्ठान, पारायण केल्याने भक्तांचे मनोरथ नक्कीच पूर्ण होते। आपल्या पंढरपूरची यात्रा देखील याच महिन्यामध्ये असते। शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून हजारो लाखो भाविक पंढरपूरला रवाना होतात। टाळ, मृदुंग, कीर्तन, डोक्यावरती तुळस घेऊन मुखामध्ये रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल या नामाचा जप करत करत भगवान पांडुरंगाचं ते दर्शन घ्यायला निघतात। भगवान जगन्नाथ यांची देखील भव्य दिव्य यात्रा याच महिन्यामध्ये असते। हा रथ उत्सव बघायला देखील देशातून परदेशातून भाविक हजारोंच्या लाखोंच्या संख्येने येतात। या 4 महिन्यामध्ये मंगल कार्य जरी वर्ज्य असले तरी या महिन्यामध्ये पूजा पाठ, धार्मिक कार्य यावरती विशेष ध्यान दिले पाहिजे। या आषाढ महिन्याच्या बाबतीमध्ये सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधनं घेणार आहोत। या महिन्यामध्ये येणारे सण उत्सव कोणते आहेत, त्या दिवशी कोणते उपाय करायचे, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ आपण पूर्ण बघितला तर नक्कीच आपल्याला हे सगळं लक्षात येणार आहे। या महिन्यामध्ये भगवान विष्णू, पांडुरंग, महादेव यांच्या उपासनेचे विशेष महत्त्व आहे। या महिन्यामध्ये यांची पूजा केल्याने अनेक प्रकारचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते। या महिन्यामध्ये प्रत्येकाने सूर्योदयापूर्वी लवकर उठावे, स्नान करावे, सूर्यदेवाला नमस्कार करून अर्घ्यदान करावे, तुळशीला नमस्कार करावा, तुळशीला पाणी घालावे, शक्य असेल 1 किंवा 3 प्रदक्षिणा तुळशीला माराव्यात। रविवार आणि एकादशी सोडून आपण तुळशीला पाणी घालायचं आहे। या आषाढ महिन्यामध्ये श्री विष्णू, श्री महादेव यांच्याबरोबरच माता महालक्ष्मी आणि सूर्यनारायण यांची देखील उपासना करावी। सूर्याला लवकर उठून नमस्कार करून अर्घ्य दिल्याने मान सन्मान, धनसंपदा यांची प्राप्त होते। ज्या ज्या व्यक्ती या महिन्यात सूर्याची पूजा करतात त्यांच्या व्याधी, असाध्य रोग, आजारपण निश्चितच लवकर पूर्ण होतात। या महिन्यामध्ये कण्हेरचे फूल, लाल रंगाची फुलं, कमळ पुष्प श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांना जरूर अर्पण करावं। या महिन्यामध्ये पूजा पाठ, दानधर्म, यज्ञयाग, होम हवन यांचं विशेष महत्त्व आहे। जे जे भक्त या काळामध्ये यज्ञयाग, होम हवन करतात त्यांच्यावरती श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांची कृपा प्राप्त होत असते। आता जो आषाढ महिना सुरू होत आहे यामध्ये पावसाळा देखील असल्यामुळं वातावरणामध्ये मोठे बदल होत असल्याने रोगराई वाढत असते। त्यामुळे बाहेरचे, रस्त्यावरचे खाणे टाळावे, मसालेदार पदार्थ खाऊ नये, आपल्या खाण्यापिण्यावरती देखील लक्ष द्यावे। या महिन्यामध्ये शिवशंकर, विष्णू, लक्ष्मी, कुलदेवी यांची उपासना केल्याने कुंडलीतील ग्रहांचे दोष कमी होतात आणि जीवनामध्ये सुखशांती प्राप्त होऊन आर्थिक भरभराट होते। असं होतं हे आषाढ महिन्याचं धार्मिक महत्त्व। धन्यवाद।